नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. या महाराष्ट्रात चालले तरी काय, उच्च शिक्षण विभागात खुलेआम खरेदी घोटाळा घडलाय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील फक्त बघायची भूमिका घेतात का ते देखील या घोटाळ्यात सामील आहेत, असा प्रश्न पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. होय, उच्च शिक्षण विभागाचे विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. सदर विभागात डॉक्टर पंकजा वाघमारे या सहसंचालक या पदावर कार्यरत आहे. सन 2025 मध्ये त्यांना संगणक विकत घ्यायचे होते आणि संगणक विकत घेताना महाराष्ट्र शासनाचा 2022 चा जो शासन निर्णय आहे त्या अनुषंगाने सदर खरेदी ही जेम पोर्टल वरती करणं बंधनकारक आहे. मात्र सदर विभागाने अत्यंत आश्चर्यकारक असं बैठकीत पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र मी आज तुमच्या समोर प्रथम मांडतो व हा घोटाळा कसा झाला याची लिंक मी तुम्हाला अगदी पुराव्यासकट दाखवणार आहे. आता आपण माझा पहिला पुरावा पाहूयात. आपल्याला इथे दिसतंय दिनांक 10/10/2025 हे पत्र. मी थोडं एनलार्ज करतो म्हणजे सर्वांना दिसू शकेल. इथे आपण पाहतोय प्रथमतः हे जे पत्र आहे या पत्रामध्ये इथे जो महिना आहे तो महिना यांनी खोडून 10 केलेला आहे. बर, आता पुढे जाऊ. आता अगदी लहान मुलांना देखील कळू शकेल की जर एखाद्याला संगणक विकत घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी वॉटर फिल्टरचा काही संबंध येत नाही. मात्र येथील महोदय अधिकाऱ्यांनी काय केलेले आपण पाहूयात. सादर करण्यात येते की या कार्यालयातील संगणक खराब झाल्यामुळे नवीन संगणक कार्यालयाचे कामकाज करण्याकरता गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सबब कार्यालयातील स्थानिक खरेदी समितीची बैठक घेण्यात आली असून त्यामध्ये सदरील वस्तू जेम पोर्टलवर खरेदी करणे योग्य वाटते. परंतु जेम पोर्टलद्वारे खरेदी केल्यास वॉटर कूलर फिटिंग करणे व इतर कामे करण्यासाठी ऑपरेटरची आवश्यकता असल्याने माननीय सहसंचालक साहेब, आपण संगणक खरेदी करत आहात व वॉटर फिल्टर ऑपरेटरची काय गरज आहे? संगणक आणि वॉटर फिल्टर ह्याच्यातील फरक कदाचित आपल्याला माहिती नसावा, कारण आपण तंत्र शिक्षण विभागाचे नाही. तंत्र शिक्षण विभागातील कुठलाही अधिकारी, अगदी आपण म्हणतो लॅब असिस्टंट, यांना देखील विचारलं तरी ते तुम्हाला सांगतील की संगणक हे वेगळं आहे आणि वॉटर फिल्टर हे वेगळं आहे. मात्र ते न कळण्यासारखे आपण अधिकारी नाही. आता आपण पुढे पाहूयात काय झालं. आता आपण इथे पाहिलं की यांना वॉटर फिल्टर बसवायचं टेन्शन आहे म्हणून जेम पोर्टलवरती हे संगणक खरेदी करत नाहीये असं अचंबित करणारे लेटर तुम्हाला सहसंचालक छत्रपती संभाजीनगर मध्ये दिसून येते. आता परत आपण पॉइंट नंबर 2 वरती जाऊ. इथे अट आहे, बंद लिफाफ्यावर कार्यालयाचे संगणक फिटिंग करणे सह निविदा दिनांक 12/10/2025 पर्यंत सादर करावे. अट क्रमांक 7 पत्र, या कार्यालयास प्राप्त झालेले दरपत्रक निविदा दिनांक 13/10/2025 रोजी उघडण्यात येऊन ज्याचे दर कमी दर्शवले असेल त्याच निविदाधारकास सहसंचालक स्वाक्षरीने आदेश देतील. आता आपण पाहूया. सहसंचालक म्हणतात ते 13 तारखेला याचं तुलनात्मक तक्ता होणार. आता आपण इथे पाहू की ज्याला टेंडर देण्यात आलं या टेंडर धारकांनी दिनांक 15/10/2025 रोजी यांनी कोटेशन सहसंचालक कार्यालयाला दिलेलं आहे. बाकीच्यांचे कोटेशन मी दाखवतो तुम्हाला. आपण पाहतोय आता दुसरं जे कोटेशन आहे अकॉर्ड कॉम्प्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांचं, हे 13/10/2025 आहे. परत पुढचं कोटेशन मी दाखवतो तुम्हाला
समर्थ सोल्युशन टीम 13/10/2025. आता मी तुम्हाला यांची जी 13 तारखेला जी मीटिंग झाली ही दाखवतो. आपण पाहूयात. तुलनात्मक तक्ता स्थानिक खरेदी समिती बैठक दिनांक 13/10/2025. यांना HP चाच कॉम्प्युटर पाहिजे. लिनोवा, डेल असे कॉम्प्युटर यांना चालणार नाहीत. कारण का? इथे फेवरिझम आणि नेपोटिझम क्लिअर कट दिसून येतं. कॉम्पिटिशन ऍक्ट 2002चं उल्लंघन आहे. याच्यामध्ये पूजा कॉम्प्युटर यांनी 15 तारखेला कोटेशन दिलेलं आहे. तर समर्थ सोल्युशन अकॉर्ड कॉम्प्युटर प्रायव्हेट लिमिटेड यांनी 13 तारखेला दिलेलं आहे. बरं चला, 12 तारखेपर्यंत येणं अपेक्षित आहे. 13 तारखेला स्थानिक खरेदी समिती बैठक आहे. आता 13 तारखेला तुम्ही स्थानिक समिती खरेदी बैठक भरवता, पण कदाचित सहसंचालकांना याची जाण नसावी की पूजा कॉम्प्युटर यांनी 15 तारखेला कोटेशन दिलेलं आहे. म्हणजेच तुम्ही बॅक डेटेड काम करता का, असा प्रश्न एक नागरिक म्हणून आम्ही आपल्याला विचारतो. आता त्या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगतो, बघा इथे स्थानिक खरेदी समिती बैठक झाली. या स्थानिक खरेदी समिती बैठकीत हे सर्व टेंडर ओपन करून ह्याचा तुलनात्मक तक्ता मी तुम्हाला वरती दाखवला केला. आणि इथे बघा दिनांक 16/10/2025 रोजीच हा केलेला आहे. मात्र इथे खोडून ही तारीख 31 करण्यात आली. का करण्यात आली, कशी करण्यात आली, आधी सह्या झाल्या की काय झाल्या, हे फॉरेन्सिक रिपोर्टचं काम आहे, माझं नाही. इथे आपण पाहतोय यांना HP ऑल इन वन, AIO म्हणजे ऑल इन वन 1334U म्हणजे 13 जनरेशनचा हा कॉम्प्युटर आहे. वास्तविक पाहता यांना स्टुडंट ऍडिशनची गरज नाहीये, तर यांना कार्यालयाला प्रोफेशनल ऍडिशनची गरज असते. पण ह्यांनी स्टुडंट ऍडिशन घेतलंय. ह्याच्यात अँटीव्हायरसचा कुठे आपल्याला उल्लेख दिसत नाही. 3 वर्ष याची वॉरंटी पिरियड पाहिजे, याचा उल्लेख दिसत नाही. एक कॉम्प्युटर 70,000ला विकत घेतलाय. टोटल किंमत ही 3,50,000 झालेली आहे. पूजा कॉम्प्युटर यांना दिलेला आहे. आता पूजा कॉम्प्युटरचा तुम्हाला हा जो GSTIN नंबर दिसतोय, आपण इथे पाहतोय, हा GSTIN नंबर आहे 27AJXPG2775L1Z. हाच क्रमांक मी महाराष्ट्र शासन नाही, केंद्र शासनाच्या गुड्स अँड सेल टॅक्स या वेबसाईट वरती टाकला. आपण पाहतोय 27AJXPG2775L1Z. मात्र यामध्ये आपण पाहतोय इथे स्पष्ट लिहून आलेलं आहे, द GSTIN UIN that you have entered is invalid. Please enter a valid GSTIN number. म्हणजे GSTINच बोगस आहे. मग परत प्रश्न निर्माण होतो की हे जे बिल देण्यात आलं, इथे यांनी GST आकारलाय. 3,50,000च्या बिलावर GST आकारण्यात आलेला आहे. जर GSTच नंबर अस्तित्वात नाहीये असं वेबसाईट, सरकारचीच वेबसाईट दाखवते, तर आकारलेला GST 53,000 हा अनधिकृत आकारला का? तसंच या बिलाची किंमत 3,50,000 आहे. म्हणजे 100% 2,50,000च्या वरती आहे. त्यावरती TDS आकारणं आवश्यक आहे. आता आपण पुढे पाहू की महाराष्ट्र शासनाने काही स्पेसिफिकेशन दिलेत. आपण इथे दिसतंय आपल्याला. या स्पेसिफिकेशन मध्ये हा ऑल इन वन कॉम्प्युटर अंदाजित 65,000 पर्यंत यायला पाहिजे. तसं जेम पोर्टल वरती हा घेतला असता तर अगदी 40-45,000 पर्यंत येतो. ह्याच्यामध्ये 3 वर्षांची वॉरंटी पाहिजे. यांनी 3 वर्षांची वॉरंटी कुठे घेतली नाही. म्हणजे शासनाला 100% तुम्हाला संगणक खरेदी करायचं, पण वॉटर कूलर फिटर मिळेल की नाही या भीतीने तुम्ही जेम पोर्टल चालताय. हे संयुक्तिक कारण होऊ शकत नाही. परत
जेएम पोर्टल वरती खरेदी न करता तुम्ही स्वतःचे स्पेसिफिकेशन तयार केले, ते मॉडिफाय केले आणि त्याच्यात अल्टरेशन केलं व हे अल्टरेशन महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या निर्णयानुसार अनाधिकृत आहे. अशा प्रकारे तुम्हाला अल्टरेशन करता येत नाही. जर ते असेल तर ते अनाधिकृत संगणक खरेदी झाली. परत त्यावरती तुम्ही जो टीडीएस आहे तो कट केलेला नाहीये. त्यांचा जीएसटी आय नंबर मी जेव्हा गव्हर्नमेंटच्याच वेबसाईटवरती टाकतो तेव्हा तो अनाधिकृत आहे. म्हणजे अशा प्रकारे जनतेचा पैसा आहे कसाही उडवा अशा प्रक्रियेमध्ये आपण आहात का असा प्रश्न मी करतो, खुलेआम करतो, व्यापक जनहित पाहून करतो. व चंद्रकांत पाटील साहेब, तुम्ही खरात बाबाच्या नादी लागून खरंच चुकीचं केलं. याऐवजी आपण आमचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना गुरु केलं असतं तर असे घोटाळे उच्च शिक्षण मध्ये घडले नसते. जय हिंद, जय महाराष्ट्र.